तर हाय सर्वांना, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त आहात ना? तर पप्पा एक दिवस मुक्कामाला राहून चाललेले आहेत नगरला. तर मी सकाळी लवकर उठले, त्यांच्यासाठी चपात्या वगैरे बनवून चपात्या वगैरे बनवून दिल्या. तर इथे प्रिशा आहे बरं का. तर पीठ वगैरे सकाळी म्हणजे पप्पांना म्हटलं, पप्पा दरवेळेस कसे 10 10:30ला जाते तिथून मुंबईवरून. तर म्हटलं तुम्ही ह्यावेळेस तसं करूच नका म्हटलं, कारण पप्पांना नगरला जाऊन गावाला जायचं होतं. त्याच्यामुळे ते पुन्हा मी म्हटलं नगरला आहे ना, पनवेलवरून 7 वाजताच गाड्या आहेत. कारण आता आम्ही गावी गेलतो ना, तर मी सगळ्या गाड्या बघितल्या होत्या की नगरला जाणाऱ्या एवढ्या भरपूर गाड्या होत्या ना पनवेलमधून 7 वाजता 7:30 वाजता. तर त्याच्यामुळे म्हटलं पप्पा तुम्ही उशीरच करू नका, त्यांना लवकर म्हणजे हे सकाळी 6लाच जातात ना. तर त्यांच्यासोबतच मी पण उठले आणि त्यांना चपात्या वगैरे बनवून दिल्या. म्हटलं प्रवासामध्ये पीठ जास्त पण त्यांच्या पुरत्याच चपात्या बनवल्या, कारण पुरी झोपलेल्या होत्या. तर त्यांच्या पुरत्या 2-3 चपात्या बनवल्या. म्हटलं प्रवासात कुठं आपण जाऊ लांबपर्यंत, पण सोबत चपाती भाजी असली ना हे पाहिजेलच. ते मला म्हटले नको बनवू, पण मी बनवलं. म्हटलं नको, कारण भूक लागते त्यांना. आपल्याला माहिती आहे आपल्या वडिलांना नाही म्हणतात, पण भूक असतेच. आणि ते त्यांचं जेवायसाठी एवढं काय नसतं, पण त्यांना एक टाईम का व्हायना लागतंच जेवायला एकदम. मग चपात्या केल्या आणि नंतर मग काय येतात ना डिसेंबरच्या महिना. मम्मीला घेऊन या मग. ती म्हटली नाही येईन, बोलली नाही येईन म्हटली. काय 2 दिवस सुट्ट्या नाही जाणार आहे. नंतर पप्पा वगैरे गेले. मला लई रडू आले. त्यांच्यासमोर मी रडले नाही, कारण की नको म्हटलं, कारण दरवेळेस रडते आणि ह्यावेळेस मी रडलेच नाही. नंतर त्यांना वाट वगैरे लावली. त्यांचं शूटिंग वगैरे पण नाही काढलं आणि त्यांना म्हणत होते राहा, पण ते राहिले नाही, कारण घरी कोणीच नव्हतं. जर सासू सासरे असले ना मग जरा ते थांबायला हे करतात, पण ह्यावेळेस कोणीच नव्हतं. पण तरी ते राहिले नाही. आणि मला अशा बऱ्याच कमेंट येत होत्या नाही का, की मम्मी का नाही तिकडं वगैरे राहायला थोड्या दिवस. तर ती नाही आहे, तर नाही ती. आणि पप्पा पण लय राहत नाही माझ्या इकडं मुंबईला आले की. आणि वर्षातून 2दाच येतात, सारखं येत नाहीत आणि एकच दिवस राहतात. त्यांना नाही प्रत्येकाला आपापल्या घरीच करमतं. मग हे मुलीचं घर पण परकं नसतं त्यांना, पण त्यांना नाही आवडत जास्त दिवस राहायला. एखादा दिवस राहते, नंतर मग कंटाळवाणी करते, म्हणते मला करमतच नाही. तर त्यांना लय करमत नाही इकडं आल्यावरती. आणि मी त्यांना फोर्स नाही करत ह्या म्हणून. मग त्यांना, कारण आमची आजी तुम्हाला माहिती गावाकडे एकटीच असते.
सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर सकाळी पप्पा गेले तर म्हणजे व्हिडिओ नाही काढला जात. हां, बाबा गेले सकाळी आणि मला ना म्हणजे म्हटलं कॅमेरा धरून का त्यांना वाटायला असं झालं म्हणून. हां, माती आवडती तर नाही हे केलं मला. जर मग ते गेले तेव्हा रडले नाही, पण जेव्हा ते घरातून गेले तेव्हा मग मी एकटी रडले. आणि त्यात मला रील्स आले नाही का, आईवरनं रील्स आले. जोपर्यंत आई येईल तोपर्यंतच मायेल आणि तोपर्यंत आपली पिशवी कधीच रिकामी आणणार नाही. तुम्ही तर बघितलंय व्हिडिओमध्ये किती भरून गेली तर मम्मीने. तर वाईट वाटलं. आता गेले, त्यांना फोन सारखा चालू आहे. बोलले आता तळेगावपर्यंत आलो आहे बोलले. जोपर्यंत घरी असे जात नाही तोपर्यंत आपण सारखं फोन करत राहू. तर आता गेलेत. आता वाईट वाटते घरात. तर आता मुकं वाटते कारण कुणीच नाही, आम्हीच आहे. आई पण कर्जतला आहे. तर त्यात घेऊन गेले होते. म्हटलं नको, त्यांना बोर होतं ना. तर मेलत गेली ती घेऊन. त्यांना पण छान वाटलं कारण त्यांना घरात बसून लय बोर होत होतं. तर म्हटलं चला आपण मेला जाऊ. आता मेला काय महिनाभर आहे, काही टेन्शन नाही. पण म्हटलं चला आता त्यांना बरं वाटलं. गेले. मला लय वाईट वाटलं नाही का. मेला छान आहे. आता म्हटलं पुढच्या महिन्यात येतो कारण लग्न आहे माझ्या चुलत बहिणीचं इकडं. तर लग्न आहे, त्या लग्नासाठी येणार आहे. म्हटलं या मग मम्मीला म्हटलं ये, कारण मम्मी इथं पण ह्या नवीन रूममध्ये आलेलं नाही. तर इथे म्हटले आता बघू काय होतं. चला आता पटपट बाकीच्या कामावरती. लय पसारा पडलाय, भांडे घासायचे. प्रांजला शाळेत सोडायचे. आज काल गेली नव्हती पण आज सोडावं लागेल. तर आता पटपट आवडते. पसारा, भांडे पडले, कपडे धुवायचे. 2 दिवसाचे कपडे काल नाही धुतले, आज धुवाच लागतील. चला आवडते पटपट. व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. चला स्वयंपाक वगैरे झाला, सगळं कामावरलं. कपडे होते ते धुतले. तर आज घर स्वच्छ वाटते. जाळ्या झटकल्या, लय पसारा झाला होता. कपाट आवरलं, कपड्याच्या घड्या घातल्या, सगळे पद्धतशीर बॅगेतले कपडे ठेवून दिले. असं जरा फ्रेश वाटते ना. तर लय पसारा वाटत होता खरंच. म्हणजे ॲब्रो काही दिसत नाही. हे करा माहिती ॲब्रो दिसत व्हिडिओमध्ये. ॲब्रो पेन्सिल लावायचं कुठं लक्षात राहत नाही, पण लावा लागत आहे. दिसा नाहीच काहीच. तर चला आता स्वयंपाक चालला. कालवण केले चिकनचं. पप्पा गेले, फुलवर होते. पप्पांना माझ्या हातात चिकन खायचं होतं. तर काय करता का नाही गेले ते कसं समोर करता नाही आलं. आणि त्या दिवशी प्रवासात चुकलं होतं म्हणून काय बनवलं नाही. उशीर झाला यायला. दौडात नगरला तर माहिती बनवत नाही म्हणून त्या दिवशी मम्मीने एक दिवशी बनवलं होतं. तर त्यांना पण माझ्या हातचं खायचं होतं. तर चला जाऊ द्या. झाले आता स्वयंपाक. अर्धा निम्मा चपात्या होत्या शिल्लक. आता फक्त 2 भाकरी बनवल्या. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. नाश्ता देतात काहीतरी. हां बरोबर आहे. एवढी तयारी केली. चला मामा बरमुड्यावर चालाय का.